अहिल्यानगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। रामनवमी निमित्ताने कोपरगाव शहरात एक सामाजिक उपक्रम उत्साहात पार पडला। शहरातील मोहनीराज पालखी रोड परिसरात अजिंक्य राज मित्र मंडळ व मनसे सैनिकांच्या वतीने भाविक भक्तांसाठी सुमारे 10,000 आईस्क्रीमचे मोफत वाटप करण्यात आले। रामनवमीच्या दिवशी भगवान श्रीरामांच्या दर्शनासाठी शहरात मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी होत असते। यंदाही सकाळपासूनच मोहनीराज पालखी रोड परिसरात भक्तांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली। वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर भाविकांना थंडावा मिळावा तसेच सेवाभाव जपला जावा या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी आईस्क्रीमचा आस्वाद घेत आयोजकांचे आभार मानले। अनेकांनी या उपक्रमाचे कौतुक करत असे सामाजिक कार्य पुढेही सुरू ठेवण्यासाठी अपेक्षा व्यक्त केली। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अजिंक्य राज मित्र मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मनसे सैनिकांनी मोठ्या प्रमाणात मेहनत घेतली। संपूर्ण परिसरात शिस्तबद्ध पद्धतीने वाटप करण्यात आले आणि कोणताही गोंधळ न होता कार्यक्रम सुरळीत पार पडला। रामनवमीच्या या पवित्र दिवशी आयोजित केलेल्या या उपक्रमामुळे सामाजिक ऐक्य आणि सेवाभावाचा सुंदर संदेश समाजात पोहोचला आहे। अशा प्रकारचे उपक्रम समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात असे मत नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे। या प्रसंगी हिंदू सम्राट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब काकडे तसेच मनसे शहर अध्यक्ष सतीश अण्णा काकडे, अजिंक्य काकडे, सुरेश सुपेकर, सोनू त्रिभुवन, शुभम त्रिभुवन, अनिल सुपेकर, राम सुपेकर, रोशन पवार, अभि पवार, अनिल सुपेकर, रामा सुपेकर, विक्रम काकडे, भैया सुपेकर, राहुल काकडे, आकाश काकडे, संजय गंगावणे, अमोल सुपेकर, ओम शिंदे, बंटी पवार, मिलिंद सुपेकर, शुभम लोकेश सुपेकर, देवा काकडे, राजवीर काकडे, सतीश भिंगर दिवे, सागर सुपेकर, रोहन पवार, ऋषिकेश पवार, फैजू शेख, साई सुनील सुपेकर, अजिंक्य राज मित्र मंडळाचे सर्व सभासद बहुसंख्येने उपस्थित होते। अजिंक्य मित्र मंडळाच्या वतीने आज रामनवमीचे निमित्त सर्व मित्रमंडळ यांच्या वतीने आईस्क्रीम वाटप करण्यात आलेले आहे आणि आपले मनसेच्या वतीने जे आंदोलन केलेलं आहे त्याच्यामुळे रस्ता बी झालेला आहे, त्याच्यामुळे आनंद आलेला आहे, सर्व लोकांना त्रास झालेला नाही आणि ज्यांना नारळ फोडायचे, कोणाला काय फोडायचं त्यांनी फोडावं, पण आमच्या मोहनीराजनगरचं काम करावं एवढीच आमची विनंती राहते। आमच्या कार्यकर्त्यांची तीच विनंती राहते। मंडळाच्या वतीने रामनवमीच्या निमित्त सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा। आज रामनवमी निमित्त सर्व साई भक्तांना अजिंक्य राज मित्रमंडळ, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, हिंदू सम्राट संघटना, गीताई प्रतिष्ठानच्या वतीने हार्दिक शुभेच्छा आणि सर्वांचे आम्ही आज इथे स्वागत करीत आहे। आज अजिंक्य राज मित्रमंडळाच्या वतीने आज आम्ही साई भक्तांना 10,000 आईस्क्रीम आणून त्यांचं वाटप केलेलं आहे। थोडंसं आम्ही एक आनंद त्यांच्यात घेतलेला आहे आणि प्रत्येक ठिकाणी त्याच्यासाठी काही ना काही ठेवण्यात आलेलं आहे। प्रत्येक मंडळाच्या वतीने, काही संघटनेच्या वतीने, काहींनी वैयक्तिक असं काही ना काही खाण्यापिण्यासाठी ठेवलेलं आहे। त्याच अनुषंगाने आम्ही देखील अजिंक्य राज मित्र मंडळाच्या वतीने आज त्यांना आईस्क्रीम देण्यात दिलेली आहे आणि अनेक भाविकांनी त्याचा आनंद घेतलेला आहे। दुसरी गोष्ट अशी म्हणजे 2-3 दिवसापूर्वी आम्ही कोपरगाव नगरपालिकेला हेच सांगितलं होतं की 2 दिवसावर रामनवमी आलेली आहे आणि त्या रामनवमीनिमित्त मोहनीराजनगरचा रस्ता अतिशय खराब झालेला होता। तर भाविकांच्या पायाला 100% हा त्रास झालाच असता याची जाणीव आम्हाला आहे, कारण अनेक वर्षापासून इथे पालखी जाते, लोक जाते। कोपरगावचा हा एक उत्साहाचा आहे, दिवाळीपेक्षाही मोठा उत्साह असेल तर हा रामनवमीचा आहे, साईगाव पालखीचा आहे। त्यामुळे आम्ही त्यांना विनंती केली होती की 2 दिवसात जर तुम्ही साई पालखी रोड जर नाही केला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने व मोहनीराजनगरच्या वतीने अजिंक्य मित्र मंडळाच्या वतीने तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल। याची म्हणजे झोपी गेलेल्या नगरपालिकेला खडबडून जाग आलेली आहे आणि त्यांनी दुसऱ्या दिवशी त्यांनी रस्त्याचं काम चालू केलेलं आहे। असं काही जणांनी नारळ फोडले, हार घातले, शाली घातल्या, जे काही केलं ते त्यांना लग लागू, पण आम्हाला त्याच्यातच त्यांचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न चालू आहे। म्हणजे काम केलं का श्रेय घ्यायचं आणि जर खड्डे पडले, गटरीचं पाणी याच्यावर येत नाही त्याचं कोणीच श्रेय घेत नाही। मग म्हणत नाही का माझ्या हलगर्जीपणामुळे इथल्या मोहनीराजनगरच्या लोकांना त्रास होतोय, परंतु आज अनेक वर्षापासून इथं रस्ता नव्हता आणि नुसते मशिनी वगैरे आले, डांबर आलं, प्रशासनाने ते आणलं तर यांचे नारळ फोडण्यावरून वाद चाललेले आहे। कोणी म्हणतं आयत्या पिठावर रेगा मारतोय, कोणी म्हणतं जनतेला माहिती आहे, मग तुम्ही अगोदर का नाही केलं आंदोलन?
तुम्हाला माहिती होतं का एवढा निधी आलेला आहे, याला माहिती नगरपालिकेचा रस्ता होणार आहे, तुम्ही इथं येऊन नारळ भरते, मग आधी का नाही तुम्ही आले आंदोलनं केले, लोकांचे तुम्ही इथं बघितलं, समस्या जाणून घेतल्या, ते नाही समजलं का तुम्हाला? रस्ता चालू झाला तर लगेच आले नारळ फोडा, तुम्हाला जेवढे फोडायचे तेवढे फोडा. जनता तुम्ही सांगता ना, जनता ही शून्य आहे. तुम्ही काय करता, आम्ही काय करतो? आम्हाला काय राजकारण करायचं नाही, आम्हाला जनतेची सेवा करायची आहे. मी प्रशासनाच्या वतीने सर्वांचे आभार मानतो, काळे साहेबांचे आभार मानतो, कोल्हे साहेबांचे आभार मानतो, संदन साहेबांचे आभार मानतो, त्याचबरोबर आमचे मुख्याधिकारी गोसावी साहेब त्यांचे आभार मानतो, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आमचे कुंभार साहेब यांचे देखील मी आभार मानतो की त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही आंदोलन वगैरे करू नका, मी त्यांना पत्र पाठवतो आणि लवकरात लवकर रस्ता करतो. त्यांचे सर्व प्रशासनाचे आम्ही बोर्डामार्फत आम्ही आज इथं आभार मानलेले आहे, आणि जनतेला देखील आम्ही आईस्क्रीम वाटून आमचा आनंद घेतला आणि त्यांना पण आनंद दिला. जय हिंद, जय महाराष्ट्र.